नमस्कार. आज आपण चिकन ग्रेव्ही कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी एक पेस्ट बनवून घेणार आहोत. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 20 ते 25 लसूणच्या पाकळ्या, 4 इंच आलं कट करून घेतलं आहे, 1 हिरवी मिरची कट करून घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व आपल्याला स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. थंड झालं की याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण ही आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. त्यानंतर 2 चमचे दही आणि अर्धा चमचा हळद. हे सर्व आपल्याला व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे आणि चिकन मॅरिनेट करून आपल्याला हे 10 ते 15 मिनिटसाठी बाजूला ठेवायचं आहे. आता आपण वाटणाच्या तयारीला लागूया. वाटण बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आहे. त्यामध्ये आपण कांदा घालूया. इथे मी 2 कांदे उभे कट करून घेतले आहेत. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा छान असा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये सुकं खोबरं घालणार आहोत. हे खोबरंसुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे थंड झालं की याची आपण पेस्ट बनवून घेऊ. आता आपण फोडणीच्या तयारीला लागूया. इथे मी एका भांड्यामध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून आपण हे फ्राय करून घेऊ. कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आपला कांदा फ्राय करून झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. यामध्ये 1.5 चमचा मी लाल तिखट घेतला आहे. मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरला आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मग यामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी देताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता आपले मसाले व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत आणि साईडने याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करणार आहोत. या मसाल्यांमध्ये चिकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करून झालं की आपण याला 2 ते 3 मिनिटसाठी स्लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. तर इथे आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण यामध्ये राहिलेले मसाले ॲड करणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी इथे पातळ ग्रेव्ही बनवणार आहे, त्यामुळे थोडं पाणी जास्त घालते. पाणी घातल्यानंतर आपल्याला एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटसाठी याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. चिकन आपल्याला पूर्णपणे झाकून ठेवायचं नाही आहे. थोडंसं ओपन ठेवून यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर इथे 20 मिनिटानंतर आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला एकदा ढवळून घेऊ. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आजची ही चिकनची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.